बोला दीपाली मॅडम. चला आज आम्ही चाललोत आष्ट्याला यात्रेला. आमच्या गावची यात्रा आहे. तर दादू काही शाळेत नाही गेला. आम्ही सगळेच चाललोय आज यात्रेला. तर आज दीपालीच्या गावची म्हणजे माहेरची यात्रा आहे आणि आम्ही आता निघालो घरी येऊन दुपारी 12 वाजता यात्रेला. बघू थोडीफार यात्रा बी दाखवू काही. आणि यात्रा म्हणजे 5-6 वर्ष झालं. लग्न झालं आपलं 2017ला आणि आम्ही चाललो त्याच्यानंतर 1-2 वर्ष गेलतो यात्रेला. आणि करोनापासून आजपर्यंत आम्ही पुन्हा यात्रेलाच नाही गेलो. गेलो नाहीत मग यात्रेला परत. करोना कधी 2020ला होता वाटतंय. आज 26 चालू आहे. 5-6 वर्ष झालं आम्ही यात्रेला गेलोच नाही. गेलेच नाही मी माझ्या गावच्या यात्रेला. तर म्हणलं आता मुलं झाले थोडेसे मोठाले, मग आता म्हणलं जाऊ थोडंफार यात्रेत नाही का. आणि 3-4 वाजता परत वापस येऊ. चला तर चला आता आम्ही आलोय माझ्या वडिलाच्या रानापाशी आणि म्हणलं बघून जावा की म्हणजे काय काय पेरलंय रानात माझ्या वडिलांनी. तर हे आहे जामगावकडचं आमचं शेत आहे. हे बघा आमची हिरा वाटणी आहे. ह्या वाटणीत हे उडीद पेरलाय त्यांनी आणि त्यात उडीद पेरलाय आणि पुढं बाजरी पेरलेली. तर चला मी तुम्हाला आमची बाजरी पण दाखवते, किती मस्त अशी बाजरी आहे. तर आता मी इथं थांबले, म्हणलं रानात बघून तरी जावा जाता जाता की काय काय पेरलंय काय नाही. मका आहे का? मी म्हणते बाजरीचे. एकदा शेंगा होत्या ना ह्याच्यात. तर बघा ती तिथं थांबले तर. आणि हे बघा हे माझ्या वडिलाची म्हणजे रान आहे, शेत आहे माझ्या वडिलांचं. तर काय आहे हे घरापासून लांब असल्यामुळं इकडं बरं जामगावच्या रानात आहे, म्हणजे जामगावकडे आहे हे रान. आणि मस्त अशी मका पेरली आहे. मला आधी वाटलं बाजरीच आहे पण बाजरी नाही आहे. ही मस्त अशी मका पेरली आहे आणि छान आली, पण जरासं तण झाले. फवारते ना काय माहिती आता फवारतेत का नाही. चला आपण आलोत मामाच्या रानात. चला बघ कशी चारी खाल्ली. तर इथून मला अरे बापरे पुढं म्हणजे पुढे येतो का टाकीव. आता पडशील ना, अवघड आहे का दादा. अरे पडशील. अशी आमची लेकरं लय विचित्र आहे. असं वाटतं असं गरीब गरीब पण लय आगावी विराज. बसा. आणि त्या आनंदीला काहीच नाही आता, सगळं काहीच अडचण नाही तरी गप्पा हानती. तो का बघा कशी इवाळी. अरे गप. अवघड शेव. तुम्ही ना आले किती गाणं सुरू केलाय. बसा नीट दोघं बी. नीट नीट बसा. दोघं बसा नीट बसा. तुम विराज अयो विराज साडी फाटायला उतरा खाली दोघं. अजिबात येड्यावर नका करू. ग बसा एका जाग्यावर. लय येड्यावर करता तुम्ही. चला तर आता मी आलेली आमच्या घरी आणि ही पोरगी रडती ना बघा किती रडती. तिला नवीन घरी जमत नाही. तिच्या मामाच्या घरी आलं तरी पण तिला जमाना. ही पोरगीच लय रडती. तुझी मम्मी बघ तिथं. माझी मम्मी आहे. ओके माझी मम्मी आहे. तर चला आम्ही सगळे चाललो आता यात्रेला. चला धरा. पाऊस येतोय थोडा थोडा. पाऊस तर यायला लागलाय इकडं बघा. तुम्हाला पावसाचा थोडा थोडा आलेला दिसत असेल, कारण की म्हणजे चांगलाच येतोय, थोडा नाही लय येतोय पाऊस. बसली का? लय अवघड झाली. हे दोघं जण येतात आता. विराज दीदी मी ही दीपाली एवढे जण गावात. आता काय खेड्या गावात करावं लागतं ऍडजस्ट. बसली का? बसले बाई. चला काही घर दीपालीचं आता निवलोत घरापासून. हा रोडलाच आहे आमचं. चला दीपालीची वस्ती म्हणजे इकडं रानात आहे. तर चाललो आता गावात. असं वातावरण आहे त्यांच्याकडं पण शेतीत. बघा ना हिरवळ आहे, छान आहे. आता आम्ही निघलो गावात. वस्तीवर आलतो आणि आता गावात यात्रा आहे. जाऊ पुढं मला इकडला बी आपलं निसर्ग चला निघले सगळे आता पुन्हा थांबून थोडासा. थोडासे ब्रेक के बाद चलेंगे हम गाँव में. थोडा ब्रेक लेके. त्यांचे फोटो काढा ना चांगले. काढू होय. हा काढा त्यांचे. तुम्हाला किती बाय. विराज इकडे चल. विराज त्याला येड्या करतोय. असं ना येतील का छान. मला यायला लागलं भेटाय कोणी बी. मामा इकडे हे केलंय परत. तिला द्या इकडं. तुम्ही काढा तिकडे फोटो जा. बावड्या. डान्स कर.
आता आलोय आष्ट्यात म्हणजे गावात यात्रेपाशी इथं मंदिर आहे जवळ. आमची इथं मावशीचं घर आहे, समोर दिसतं नाही मावशीचं घर आहे. आणि मावशीच्या मुलीची मुलगी म्हणजे बहिणीची मुलगी ती पण आलती. तर थोडेसे फोटो बी आम्ही क्लिक केले आणि दीपालीनी त्यांनी सगळ्यांनी फोटो म्हणजे नाही का छान छान काढले. म्हणलं आली तर तिला पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं. ती पण व्हिडिओ बघत असते. कालचाच व्हिडिओ आपला बघितला होता, काल परवाचा एकादशीचा. आपण कुठे ती चिखली ना गायनाथ गडाव आम्ही गेलो तवाच बघितला होता. ती म्हणले घरी कोण नाही आला तिकडं. तर बघा ती म्हणलं चला थोडंसं तिला पण आपल्या व्हिडिओमध्ये घ्यावं, आठवण राहील. मग आता तुम्हाला जायची की यात्रेला? जायचं आहे ना? बरं बरं बरं. मग आता दीपाली तुम्ही जा, तुम्ही खरेदी करून या. मी तोवर आपल्या आनंदीला घेऊन इथं थांबतो घरी. तुम्ही तोवर खरेदी करा, मग मी दर्शन घेऊन येईन. बघा इकडं आनंदीला सांभाळतोय मी. आनंदी बघा आनंदीला कसं ड्रेस आहे. बाय बाय. बाय बाय. या जाऊन या आता. वारं पण एवढं सुटलंय ना, लय वारं सुटलंय. तर इथं आता घरी थांबण्यापेक्षा रानात थांबलो. कारण घरी इथं आहे त्यांचं मावशीचं आणि त्यांचं मावशीचं रान आहे आमच्या म्हणजे माझ्या सख्ख्या मावशीचं. तर हे मस्तपैकी शेती त्यांचं. मग थांबलो मी आनंदी आणि म्हणजे मावशीची मुलगी त्यांची मुलगी काय म्हणतो आपण बहिणीची मुलगी ती आलती. पुन्हा बहिणीच्या 1-2 मुली होत्या, सगळ्या आता आल्या 2 मुली. म्हणजे आता काहींचे लग्न बी झालेत. मग सगळ्यांचं फोटो वगैरे एक आठवण म्हणून काढत होते. तिथं आता फोटो काढले. आता सर्वजण गेले यात्रेला, मी आणि आनंदी. कृष्ण आला होय. आनंदी बघा चालली घराकडे तिकडं. आनंदीला सांभाळतोय पण आनंदी एका जागेवर थांबतच नाही. एका जागावर तिला थांबूच वाटणार. निर्मळ जागेवर कुठं पळती काय माहीत. कुठं चालली का तू? हा पौर्णिमा एकादशी तेवढं सांगे मग तेवढं तुम्ही तुला काय करायचंय पाहुण्याला मी बघून घेऊ. येऊचा मध्ये मला काही घेणं देणं नसतं. एवढं ते किती खाईल ते उपयोग नसतो. आधी गेले आधी टिकत सकाळी सकाळी तर आमची शाळा रोजची सुरू आहे विराजची. विराज चाललाय शाळेत.
हळूच. तर डायरेक्ट व्हिडिओ आपल्या घरूनच चालू केला आहे. तर अगोदर विराजला सोडून येतो मी. नाही हाय इथे दिदी. तर रात्रीच आम्ही आलतो, तर रात्री काय व्हिडिओ नाही काढला. यात्रे येऊन आम्ही रात्री पोहोचलो होतो. तर 7 वाजता अंधार पडत आलता. मग लाईट बी नव्हती, दुकान बघायचं होतं, गिऱ्हाईक थांबले होते. आणि त्याच्यानंतर मग आलो घरी. आणि आता सकाळी सकाळी विराजचं आवरलंय, चाललोय सोडायला रोजच्या प्रमाणे. चला तर दिदीचं पण आवरलंय. दिदी कोण आहे? ही दिदी माझ्या भावाची मुलगी आहे. ही दिदी रोज विचारतात कोण आहे. ही भावाची मुलगी आहे. ही आनंदी माझी दिदी मुलगी आहे. विराज माझा मुलगा आहे इथं. तर चला रोजच्या कमेंटमध्ये कधी कधी होतं असं की दिदी कोण आहे, तर सांगितलं बी पाहिजे भावाची मुलगी आहे. चला सर्वजण चालले आता शाळेत. आता ह्यांना सोडून येतो मी, बस येईल तोपर्यंत. हे आवरलं सगळ्यांचं? बसले? विराज बसला? दामाने उतरा पुन्हा. लागला दामाने जा, दामाने. चला तर आत्ताच विराजला सोडलं. विराज गेला शाळेत. आणि कधी कुणी जर भेटायला आलं ना, सांगत जा किंवा विचारीत जा. आता काल तुम्ही आलात भेटायला, मी ओळखतोय का नाही मला पण अजून आठवना. गावातला माणूस असला तरी काय होतं, कधी कधी बाहेर असल्यावर लक्षात येत नाही लवकर. आणि एका नावाचे माणसं एका गावात 4-4, 5-5 असतात. त्याच्यामुळं तर कमेंट जरी केली तरी ओळखू येत नाहीत. आणि समोर आल्याच्या नंतर म्हणलं पाहिजे नाही का, का भेटायचं आहे किंवा मोबाईल नंबर आहे का, फोन लावायचा. चला ठीक आहे, पुन्हा बी आपण भेट होणार आहे. पण कधी कधी काय करायला पाहिजे, जर कोणी भेटायला आलं ना तर म्हणीच जा. आता दुकानावर आला तुम्ही, आम्हाला काय माहिती, प्रत्येक रोड एवढा वाहतो ना, कुणी जरी इथून चाललं कुणी दुकानाला येऊ शकतं, आम्हाला काय माहिती. म्हणजे व्हिडिओ सर्वजण बघतात म्हणून, तर माहीत नसते, तसा गैरसमज होतो. आणि आमचं कसं आहे, साधं सिंपल आहे. मी एकदा व्हिडिओ काढला की मी माझ्या कामात असतो. म्हणजे मला वाटतच नाही की मी काय व्हिडिओ काढतोय, मला कुणी ओळखल, की मी लगेच आपलं रोजच्या प्रमाणे काम करतो. तर कुणी कधी आलं ना तर नंबर मागत जा, फोन करीत जा, म्हणजे असे गैरसमज होत नाहीत. काल तुम्ही आलतात, कमेंट केली, मी बघितली, तरी पण माझ्या डोक्यात वेगळंच विचार की गावात 4-5 जण येतं. ठीक आहे, ते जीमेलवर नाव असतं, त्यानुसार काय होतं की भरपूर जण आपल्या गावात व्हिडिओ बघत आहेत. आणि मग कधी कधी वाटतं त्यांचे मुलं आहेत ना शाळेत येतात, तर ते पण म्हणत असतात की बाबा आम्ही तुमची व्हिडिओ बघतो. तर मग एका नावाचे 4-5 जण असतात गावात, त्याच्यामुळं लक्षात येत नाही. ह्याच्याहून पूर्णपैकी कमेंट करताना फुल कमेंट करीत जायचं की बाबा मी कुठून बघतोय, तुमच्या गावचा आहे पण मी बाहेर आहे राहायला किंवा असं असेल, तर आम्हाला लक्षात येईल ना. नाही तर कसं लक्षात यायचं. तर करा आलतात, पुन्हा आल्यावर ज्यावेळेस पुढच्या वेळेस चक्कर येतात त्या टायमाला नक्की आपण बोलू. काही 100% काही विचारायचं असतं, काही थोडंसं आलोत लांबून म्हणल्यावर रोज व्हिडिओ बघतो म्हणून भेटायचं असतं. तर 100% कुणाला भेटायचं असलं तर येत जा. आल्याच्यानंतर सांगत जा. कुठं जरी मी नजर पडलो तर कधी कधी काही माणसं लाजत येत बोलायला, तर म्हणलं पाहिजे आम्ही तुमची व्हिडिओ बघतो म्हणून आम्हाला बोलायचं. नाही तर काय लक्ष द्यायचं आहे, समोर आपण म्हणतो सर्वसामान्य सगळे माणसं येतं जे ते आपल्याला ओळखीत नाहीत आणि आपण आपल्या कामात निघून जातो. जर कधी कुणी मला जर कडं पाहिलं तर विचारायचं, दादा मी तुमची व्हिडिओ बघतो, तुमची व्हिडिओ बघितल्यामुळं म्हणजे नाही का कसं की ओळख झाली किंवा आपलं मी तुम्हाला ओळखतोय, तर मग माझ्या लक्षात हा व्हिडिओ आपले रोज बघतात म्हणजे आपण बोललं पाहिजे. आवरलं? चला सकाळ सकाळ कामं चालू इथं. काल लय मोठा गैरसमज झाला होता त्याच्यामुळं. तर काल यात्रा झाली, सर्व झालंय म्हणजे. तर आज सकाळ सकाळ कोळपायला पण जायचं, कामं रोजचे शेतकरी आपण माणसं आहेत म्हणल्यावर कामं चालूच असतात. आणि आपलं राहणीमान म्हणजे सर्वसाधारण असतंय, असं काय हे नाही की बाबा व्हिडिओ काढतोय वेगळं. आणि लक्षात बी नसतं, कुणी कधी आलं ना तर सांगत जा आम्ही व्हिडिओ बघतो म्हणून, नाही तर लय मोठा गैरसमज होतोय. काल दीपाली इथंच होती, दीपालीला काल लक्षात नाही आलं, माझ्या पण काल लक्षात नाही आलं. लक्षात कधी येतं, कुणी कधी भेटायला आलो, आमच्या आईने सांगितलं की असं असं तुला म्हणजे कोणतरी हे करत होतं, विचारित होतं. तरी बी माझ्या डोक्यात नाही. म्हणजे कधी बी आलं स्पष्ट बोललं ना आणि स्पष्ट कमेंट जर केलं ना तरच लक्षात येतं की कुणी आपल्याला भेटायला आलंय का. नाही तर मग काय होतं, रोज जाता येता भरपूर माणसं येतात किंवा ओळख जरी असली तर आपल्याला माहीत नसतं. तुम्ही बोलल्याशिवाय नाही कळत, ओळख होत नाही. तर ही तर दीपाली काल होती. आता तुम्हाला वाटलं असतं दीपालीला आलोत बोललोत पण एवढं काय हिथं रिस्पॉन्स नाही दिला दुकानावर आल्यावर. तुम्ही जर सांगितलं तर लक्षात येईल ना, भेटायला आलोत किंवा कशासाठी आलोत किंवा थोडेसे बोलायचे. तर दीपाली मुली गेले ते पाण्याला आणि दीपाली आपल्या गिरायकाच्या नात होते, तिने काय जास्त लक्ष नाही दिलं. तर दीपालीचं पण एवढं काय हे नसतंय. तर कधी आल्यावर सांगायचं आम्ही व्हिडिओ बघतो, थोडंसं सचिन दादाला भेटायचंय बोलायचंय, तर मग चांगलं वाटतं नाही का. तर गैरसमज काय करून घेऊ नका, पुढच्या वेळेस आल्यावर नक्की भेटू आपण.
सकाळ नाश्त्याला काय आहे मस्तपैकी वडी शेंगदाणे आणि चपाती मस्तपैकी गरम गरम मध्ये गरम आत्ताच होतंय की लगेच आपलं सकाळ सकाळ घेतो नाश्ता करू.